आई ग लावली वाट सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हे त्रिकूट बसलंय एकमेकाची हेअरस्टाईल करत. पाहुणे मंडळींनी पण खुर्च्या पकडलेल्या आहेत. इथे नवरी मुलगी पण स्टेजवर आले. जीजू तर आले नाही, त्यामुळे साखरपुडा अगदी फटाफट ओरखला. कारण की जीजूंचं गाव थोडं लांब आहे आणि बाकी रीती पण भरपूर असतात, त्यामुळे ते आले नाही. तसं पाहायला गेलं तर आता मुलगा आणि मुलगी एकत्र असतात साखरपुड्याला. आधी कुठे हो असायचे. नवरा मुलाकडच्या सुवासिनीच नवरीला अंगठी घालायची. साखरपुडा झाला आणि लगेच इथे धाने पण कुटून घेतले. ह्याच आपल्या उद्याच्या अक्षदा आहेत आणि ह्यानंतर महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे हळदीचा. नवरीची मस्त नाचत नाचत एंट्री झाली. डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूबवर येणारच आहे. चला चला बहिणींचा पण एक फोटो होऊन जाऊ दे. आणि त्यानंतर झालं हे असं. ह्या दोघांनी पण माझी लावली फुल वाट. मामा आमचे काय हलके फुलके ब्लॉग आता सोडणार नाही. त्यानंतर भरपूर नाचलो, मज्जा केली आणि आता वेळ होती ती म्हणजे उंबरमेढीची. सो चला डंबटेकर डंबटेकर. आणि हा आहे माझा रात्रीचा लुक. कशी दिसते मी, मला कॉमेंट करून नक्की सांगा. आलेल्या प्रत्येक पाहुण्यावर बहिणी इथे आरती करतात आणि नंतर ते नवरीसोबत एक छान असा फोटो क्लिक करतात. आणि मग ही आपली रात्रीची धम्माल. 2:30 वाजेपर्यंत आम्ही नाचत होतो. मोठा व्लॉग लवकरच टाकते, कारण की ही सगळी मज्जा बघितल्यानंतर तुम्ही पण एक्सायटेड झाले असाल व्लॉग बघायला. सो आजसाठी एवढंच. आपण भेटू लवकरच.